न्यूज जनाधार, जनतेचा ठाव घेणारी व समस्यांवर घाव घालणारी जनतेच्या मनातील बातमी। ठाणे पालघर टीडीसी बँकेत मोठी खळबळ। मुंबई उच्च न्यायालयाने टीडीसी बँकेच्या 14 संचालकांना नोटीस बजावत 29 जून 2026 रोजी हजर राहण्याचे आदेश दिल्याने सहकार क्षेत्रात मोठी चर्चेला सुरुवात झाली आहे। नेमकं प्रकरण काय आपण समजून घेऊ। सामाजिक कार्यकर्ते सतीश वाळकुमपे यांनी दाखल केलेल्या याचिकेत 165 पदांची कथित संशयास्पद नोकर भरती, नियमबाह्य पदोन्नतीतील कथित अनियमितता, खरेदी व्यवहारातील कथित गैरव्यवहार असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत। महत्वाची बाब म्हणजे हे सर्व आरोप याचिकेत दाखल करण्यात आले असून अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे। उच्च न्यायालयाने वर्कवेल कंपनी आणि IBPS यांनाही नोटीस देण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच 2017, 22 आणि 25 मधील भरती प्रक्रियेच्या चौकशीची मागणी करण्यात आली। संबंधितांनी सुनावणी वेळी उपस्थित न राहिल्यास एकतर्फी आदेश दिला जाऊ शकतो असा न्यायालयाने इशारा दिला आहे। या प्रकरणामुळे शेतकरी, ठेवीदार आणि सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून आगामी निवडणुकांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। या प्रकरणात पुढे काय होणार, तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा। न्यूज जनाधार, जनतेचा आवाज। माननीय उच्च न्यायालयाने माझ्या याचिकेची गंभीर दखल घेऊन 20 एप्रिलपासून या संचालकांना बँकेच्या कारभारात हस्तक्षेप करण्यास मनाई केली आहे। उच्च न्यायालयात हजर राहण्याचे समन्स न्यायालयाने पाठविले आहे। न्यायालयावर माझा पूर्ण विश्वास असून बँकेतील सर्व गैरकारभाराची CBI आणि न्यायालयीन चौकशी होऊन ठाणे पालघर जिल्ह्यातील तमाम शेतकरी, गुणवत्तापूर्ण परीक्षार्थी आणि बँकेतील प्रामाणिक कर्मचाऱ्यांना न्याय भेटेल। सहकार मंत्री लाचार नसतील तर न्यायालयाच्या आदेशाची वाट न पाहता सहकार आयुक्त, विभागीय सहनिबंधक आणि अध्यक्ष व काही संचालक यांच्यावर कारवाई करतील।